नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहतात बीज डंका पैसा पुराण या विशेष बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आजच्या विशेष बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील तब्बल 6.5 लाख कोटी रुपयांचं अणुऊर्जा गुंतवणुकीमागचं मोठं अर्थकारण। भारताने व्हेनेझुएलाकडून वाढवलेली कच्च्या तेलाची आयात, डॉलर समोर मजबूत होत असलेला भारतीय रुपया, सोनं आणि चांदी यांच्या दरातील घसरण आणि शेअर बाजारातील मोठ्या तेजीमागचं नेमकं कारण। तर सुरुवात करूया आजच्या सर्वात मोठ्या आणि आर्थिक बातमीपासून। महाराष्ट्राने अणुऊर्जा क्षेत्रात मोठी झेप घेतली असून देशाच्या ऊर्जा नकाशावर ऐतिहासिक पाऊल टाकलं आहे। राज्य सरकारने तब्बल 6,50,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचं सामंजस्य करार करत भविष्यातील ऊर्जा सुरक्षिततेसाठी मोठी रणनीती आखली आहे। NTPC, अदानी पॉवर, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बजाज समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनीसोबत हे करार करण्यात आले असून या सर्व प्रकल्पांमधून एकूण 25,400 मेगावॅट वीज निर्मिती ही होणार आहे। ऊर्जा क्षेत्रातील हा निर्णय केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून देशाच्या औद्योगिक विकासासाठी देखील अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। कारण पुढील काही वर्षात इलेक्ट्रॉनिक वाहन, डेटा सेंटर, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल उद्योग आणि उत्पादन क्षेत्राचा वेगाने विस्तार होणार आहे। या सर्व क्षेत्रांना प्रचंड प्रमाणात विजेची गरज भासणार आहे। यामुळे भविष्यातील वीज तुटवडा टाळण्यासाठी महाराष्ट्राने आतापासूनच अणुऊर्जेकडे मोठ्या प्रमाणावर मोर्चा वळवला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। राज्य सरकारच्या मते कोळशावर आधारित ऊर्जा उत्पादनामुळे प्रदूषण वाढत आहे, तर सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांवर काही मर्यादा आहेत। यामुळे दीर्घकालीन आणि स्थिर ऊर्जेसाठी अणुऊर्जा हा सर्वात प्रभावी पर्याय ठरू शकतो। या प्रकल्पामध्ये सर्वात मोठी गुंतवणूक रिलायन्स इंडस्ट्रीकडून केली जाणार आहे। कंपनी तब्बल 2 लाख कोटी रुपये गुंतवून 7,200 मेगावॅट क्षमतेची अणुऊर्जा प्रकल्प उभारणार आहे। या प्रकल्पामुळे 1 लाखाहून अधिक रोजगार निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील पुनरगड परिसरात हे प्रकल्प उभारले जाण्याची शक्यता असून आधुनिक स्मॉल मॉडेल रिॲक्टर तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी केला जाणार आहे। हे तंत्रज्ञान पारंपरिक अणुभट्ट्यांपेक्षा अधिक सुरक्षित, कमी जागेत उभारता येणारं आणि जलद कार्यान्वित होणारं मानलं जातं। अदानी पॉवर कंपनी 1,50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करून 6,000 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारणार आहे। हा प्रकल्प रत्नागिरीतील बारसू परिसरात प्रस्तावित आहे। यापूर्वी बारसू रिफायनरी प्रकल्पावरून मोठं आंदोलन झालं होतं। त्यामुळे आता अणुऊर्जा प्रकल्पाच्या घोषणेनंतर स्थानिक नागरिकांची भूमिका काय राहणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे। या प्रकल्पातून सुमारे 12,000 रोजगार निर्माण होण्याची शक्यता निर्माण केली जात आहे। सरकारी कंपनी NTPC देखील या क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणार आहे। कंपनी 1 लाख कोटी रुपये गुंतवून 7,200 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारणार आहे। यातून सुमारे 5,000 रोजगार उपलब्ध होणार असून बजाज समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनीकडून 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे। या प्रकल्पातून 5,000 मेगावॅट वीज निर्मिती ही होणार आहे। तज्ज्ञांच्या मते या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्रात केवळ वीज निर्मितीच वाढणार नाही, तर पूरक उद्योगांना देखील मोठी चालना मिळणार आहे। अभियांत्रिकी, बांधकाम, स्टील, इलेक्ट्रॉनिक्स, सुरक्षा तंत्रज्ञान आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात देखील रोजगार निर्मिती ही होणार आहे। राज्य सरकारने संबंधित कंपन्यांना पर्यावरणीय परवानग्या, तांत्रिक सर्वेक्षण आणि प्राथमिक प्रक्रिया जलद पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत। मात्र पर्यावरणवादी संघटनांनी अणुऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केले आहेत। किनारपट्टी भागातील जैवविविधता, मत्स्य व्यवसाय आणि स्थानिक पर्यावरणावर या प्रकल्पांमुळे परिणाम होऊ शकतो अशी चिंता व्यक्त केली जात आहे। मात्र सरकारचं म्हणणं आहे की आधुनिक तंत्रज्ञानामुळे अणुऊर्जा प्रकल्प अधिक सुरक्षित झाले आहेत आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी अणुऊर्जा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। यामुळे महाराष्ट्रात आता स्वच्छ आणि कार्बनमुक्त ऊर्जेकडे वेगाने वाटचाल करत असल्याचं चित्र आहे। आता ऊर्जा क्षेत्रातील आणखी एक महत्त्वाची घडामोड पाहूया। जागतिक स्तरावर सुरू असलेल्या तणावामुळे भारताने कच्च्या तेलासाठी पर्यायी मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे आणि यामध्ये व्हेनेझुएलाने मोठी भूमिका बजवायला सुरुवात केली आहे। मध्य पूर्वेतील तणाव, इराण-इस्रायल संघर्ष आणि होर्मुझ समुद्रधुनीतील अस्थिरता यामुळे जगभरातील तेल बाजार दबावाखाली आले आहेत। अशा परिस्थितीत भारताने कच्च्या तेलासाठी केवळ मध्य पूर्वेवर अवलंबून न राहता पर्यायी देशांकडे मोर्चा वळवला आहे। याचाच परिणाम म्हणून मे 2026 मध्ये व्हेनेझुएला भारताच्या 3ऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार देश बनला आहे। रशिया आणि संयुक्त अरब अमिरातीनंतर आता व्हेनेझुएलाचे स्थान हे 3ऱ्या क्रमांकावरचे असून सौदी अरेबिया आणि अमेरिकाला देखील त्यांनी मागे टाकले आहे।
भारतातील सर्वात मोठी खाजगी रिफायनरी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने व्हेनेझुएलाच्या जड आणि स्वस्त कच्च्या तेलाची मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू केली आहे. एप्रिल 2026 मध्ये रिलायन्सने दररोज सुमारे 2,19,000 बॅरल तेलाची आयात केली होती. आता मे महिन्यात हा आकडा 3,50,000 ते 4,00,000 बॅरलपर्यंत प्रतिदिन जाण्याची शक्यता आहे. गुजरातमधील जामनगर रिफायनरीमध्ये जड दर्जाच्या तेलावर प्रक्रिया करण्यासाठी अत्यंत सक्षम मानली जाणारी रिफायनरी सिस्टीम आहे. यामुळे रिलायन्सला स्वस्त तेल खरेदी करून त्यावर प्रक्रिया करत अधिक नफा मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलावरील काही निर्बंध शिथिल केल्यानंतर भारतीय कंपन्यांसाठी हा मार्ग खुला झाला होता. यानंतर रिलायन्सने थेट व्हेनेझुएलाच्या सरकारी तेल कंपनीकडून तेल खरेदी सुरू केली. एप्रिल महिन्यात रिलायन्सने तब्बल 20,00,000 बॅरल मेरेच दर्जाचं जड तेल भारतात आयात केलं. तज्ज्ञांच्या मते स्वस्त दरात तेल उपलब्ध होणार आहे हे कंपन्यांसाठी फायदेशीर आहे. यामुळे इंधन उत्पादनाचा खर्च कमी होऊ शकतो आणि भारतीय रिफायनरी कंपन्यांच्या नफ्यात मोठी वाढ ही होऊ शकते. होर्मुझ समुद्रधुनीतून जगातील जवळपास 20% तेल वाहतूक ही होते. यामुळे या भागातील कोणताही संघर्ष जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत धोकादायक ठरतो. भारतासारख्या मोठ्या तेल आयातदार देशासाठी ही परिस्थिती अधिक संवेदनशील आहे. यामुळे भारताने रशिया, व्हेनेझुएला, ब्राझील, नायजेरिया आणि अमेरिकेसारख्या देशाकडून तेल आयात वाढवण्याचे धोरण अवलंबवले आहे. एप्रिल 2026 मध्ये भारताच्या एकूण कच्च्या तेल आयातीपैकी सुमारे 35% हिस्सा रशियन तेलाचा होता. आता मात्र व्हेनेझुएलाकडून वाढणारी आयात भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी महत्त्वाची मानली जाते. तज्ज्ञांच्या मते ऊर्जा स्रोतांमध्ये विविधीकरण आणल्यामुळे भविष्यातील जागतिक संकटावर भारत मात करू शकतो. ऊर्जा बाजारातील या बदलाचा परिणाम आता थेट चलन बाजारावर देखील दिसून आला आहे आणि म्हणूनच भारतीय रुपयाने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत डॉलर समोर मजबूत कामगिरी केली आहे. शुक्रवारी सकाळच्या व्यवहारात रुपया तब्बल 18 पैशाने मजबूत होत 96.18 प्रति डॉलर या स्तरावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे सलग दुसऱ्या दिवशी रुपयात वाढ झाली असून गेल्या 2 दिवसात भारतीय चलन जवळपास 70 पैशाने मजबूत झालं आहे. तज्ज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणाव काहीसा कमी झाल्याने कच्च्या तेलाच्या किमती नियंत्रणात राहिल्याने रुपयाला मोठा आधार हा मिळाला आहे. पश्चिम आशियातील परिस्थिती सुधारण्याचे संकेत मिळाल्यानंतर जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण तयार झालं. त्याचा थेट फायदा भारतीय चलनाला झाला आहे. शुक्रवारी इंटरबँक विदेशी चलन बाजारात रुपया 96.30 वर उघडला तर काही वेळातच 96.18 पर्यंत मजबूत झाला. याआधी गुरुवारी 50 पैशाने मजबूत होऊन 96.36 वर बंद झाला होता. काही दिवसांपूर्वीच रुपया 97च्या जवळ गेल्याने आयात खर्च वाढण्याची चिंता व्यक्त केली जात होती. मात्र आता परिस्थितीत सुधारणा होत असून आता लवकरच रुपया आणखी मजबूत होण्याची चिन्ह आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने 26 मे रोजी 5 अब्ज डॉलरचा स्वॅप लिलाव जाहीर केला आहे. या निर्णयामुळे बाजारात डॉलरची उपलब्धता वाढेल आणि रुपयावरील दबाव कमी होण्यास मदत होईल असं तज्ज्ञांचं मत आहे. रुपया मजबूत झाल्यामुळे भारताच्या आयात खर्चावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. विशेषतः तेल आयातीचा खर्च कमी झाल्यास महागाई नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. दुसरीकडे डॉलर कमकुवत झाल्याने जागतिक गुंतवणूकदार पुन्हा उद्योन्मुख बाजाराकडे वळत असल्याचं चित्र निर्माण होतं. देशांतर्गत शेअर बाजारात देखील या सकारात्मक वातावरणाचा परिणाम हा दिसून आला. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक वाढीसह व्यवहार करत होते. आता पाहूया मौल्यवान धातूच्या बाजारात काय घडलं. कारण डॉलर मजबूत होता सोनं आणि चांदी यांच्या किमतीमध्ये घसरण पाहायला मिळते. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि अमेरिकन डॉलरच्या मजबूतीमुळे शुक्रवारी सोनं आणि चांदी यांच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. देशांतर्गत सराफा बाजारात MCX मध्ये देखील मौल्यवान धातूंच्या किमती या दबावाखाली पाहायला मिळाल्या. MCX वर सोन्याच्या दरात प्रति 10 ग्राम जवळपास 800 रुपयांची घसरण झाली तर चांदी तब्बल 1,600 रुपया प्रति किलोने स्वस्त झाली. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सावध वातावरण निर्माण झालं असलं तरी ग्राहकांसाठी मात्र काहीसा दिलासा मिळाला आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा दर हा 10 ग्रॅमसाठी 1,58,000 रुपयांच्या आसपास आहे. तर चांदीचा दर हा 1 किलोसाठी 2,73,000 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोनं आणि चांदी यांच्या किमतीमध्ये प्रचंड चढउतार पाहायला मिळत आहे. तज्ज्ञांच्या मते अमेरिकेतील महागाईचा दबाव आणि फेडरल रिझर्व्ह बँकेकडून पुन्हा व्याजदर वाढण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे डॉलर मजबूत होत आहे. डॉलर मजबूत झाला की सोन्याची मागणी कमी होते आणि किमती घसरतात.
याचबरोबर मध्य पूर्वेतील तणावामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायाकडे वळत आहे. मात्र व्याजदर वाढण्याची शक्यता असल्यामुळे सोन्यावरील दबाव हा कायम आहे. विश्लेषकांच्या मते अल्पकालीन कालावधीत सोनं आणि चांदी यांच्या दरात आणखी चढ उतार होण्याची शक्यता आहे. जागतिक राजकीय परिस्थिती, अमेरिकन अर्थव्यवस्थेचे संकेत आणि डॉलरची दिशा यावर पुढील बाजार अवलंबून राहणार आहे. आणि आता शेवटी पाहूया भारतीय शेअर बाजारातील मोठ्या तेजीमागचं कारण. भारतीय शेअर बाजारात आज शुक्रवारी जोरदार तेजी पाहायला मिळाली. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण, अमेरिका इराण चर्चेबाबत निर्माण झालेली सकारात्मक आणि मजबूत तिमाही निकालामुळे गुंतवणूकदारांचा वाढलेला आत्मविश्वास यामुळे ही सुरुवात चांगली पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल 500 अंकांनी वधारला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 23,750च्या पुढे गेला. बाजारातील तेजीमागे खासगी बँकिंग क्षेत्रातील शेअर्सचा मोठा वाटा आहे. HDFC बँक, ICICI बँक यांच्या शेअर्समध्ये जवळपास 2% वाढ ही नोंदवली गेली. वित्तीय क्षेत्रातील तेजीमुळे संपूर्ण बाजाराला मोठा आधार मिळाला. दुसरीकडे IT क्षेत्रातील शेअर्समध्ये दबाव हा कायम दिसून आला. मागील काही महिन्यात भारतीय IT कंपन्यांचे बाजार मूल्य तब्बल 17.6 लाख कोटी रुपयांनी घसरले आहे. आजच्या व्यवहारात LIC, नायका, ITC, सन फार्मा, मारुती सुझुकी या कंपन्यांचे शेअर्स चर्चेत राहिले. भारतीय आयुर्विमा महामंडळाने पहिल्यांदाच बोनस शेअर जाहीर केल्यानंतर LICच्या शेअर्समध्ये जवळपास 5% वाढ ही झाली आहे. कंपनीने प्रति शेअर्स 10 रुपयांचा लाभांश जाहीर केल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. याचवेळी सौंदर्य प्रसाधन क्षेत्रातील नायका कंपनीच्या नफ्यात तब्बल 286% वाढ झाल्याने बाजाराचं लक्ष या शेअरकडे वळलं आहे. कंपनीच्या महसुलात देखील 28% वाढ झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केली. विश्लेषकांच्या मते सध्या बाजार हा एका मर्यादित पट्ट्यात व्यवहार करत आहे. निफ्टी 23,200 ते 23,900च्या पातळीवरती व्यवहार करत आहे. तज्ज्ञांनी सांगितलं की मोठ्या कंपन्यांमध्ये स्थिरता असली तरी मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये अजूनही चांगल्या गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध आहेत. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून विक्री सुरू असली तरी मजबूत कॉर्पोरेट निकाल, रुपयातील मजबूती आणि तेल दरातील घसरण यामुळे भारतीय बाजाराला आज आधार मिळाला. मात्र जागतिक राजकीय तणाव, महागाई, व्याजदर यांचा पुढील काळात बाजारावर परिणाम होऊ शकतो असा इशारा तज्ज्ञ देत आहेत. तर एकीकडे महाराष्ट्र अणुऊर्जेमध्ये मोठी झेप घेत आहे, दुसरीकडे भारत ऊर्जे सुरक्षेसाठी मोठ्या देशांशी संबंध मजबूत करत आहे, तर रुपया डॉलर समोर ताकद दाखवत आहे. सोनं आणि चांदीच्या बाजारात अस्थिरता ही कायम आहे आणि शेअर बाजार गुंतवणूकदारांना नवे संकेत देत आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, जागतिक राजकारण, ऊर्जा बाजार, चलन बाजार आणि गुंतवणूक यांचं गणित आता पूर्वीपेक्षा अधिक वेगाने बदलत आहे आणि यामुळे प्रत्येक सामान्य नागरिक, गुंतवणूकदार आणि उद्योग क्षेत्राला या घडामोडींवर सतत लक्ष ठेवणं आवश्यक आहे. आजचं हे विशेष आणि सविस्तर पैसा पुराण बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच महत्त्वाच्या आर्थिक, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींच्या सखोल विश्लेषणासह आम्ही पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.